ज्या दिवशी मी सासवडचं कीर्तन करून जेजुरीला दर्शनाला गेलो, जेजुरीला खंडोबाचं दर्शन घेतलं, दर्शन घेऊन पायऱ्यावर बसलो. पण त्या पायऱ्यावर बसल्यावर त्या खंडोबाचा एक नियम आहे, तिथं नवीन लग्न झालेलं जोडपं गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतंय. हा तिथला एक नियम आहे. मी खंडोबाचं दर्शन घेऊन आपल्या पायऱ्यावर बसलो. तिथं ज्याचं ज्याचं लग्न झालं होतं, नवीन नवीन लग्न झालेलं जोडपं दर्शनाला यायचं. ज्याची तब्येत, ज्याची शारीरिक सृष्टी मजबूत होते ते पटकन बायकोला खांद्यावर घ्यायचं आणि 5 पायऱ्या चढायचं. पण तिथं एक जोडपं बघितलं मी 35-55चं. म्हणजे बाई 55 किलो आणि गडी 35 किलो. मनातली मनात म्हणलं ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गाड्या. आणि तसलं जोडपं दिसलं की तिथं 4-5 पोरं पळतच येतात. ते म्हणतात हे बघा बायको खांद्यावर घ्यावा लागल, नाही तर 500 रुपये फाईन फाडावं लागल. त्या पोराकडे द्यायला पैसे नव्हते. त्या पोराचा नाविलाज झाला. पण तो विचार करत होता एवढं मोठं घोटुडं नेमकं उचलू तरी कसं. जवळजवळ तास 1.5 तास गेला संपत महाराज तिथे. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास थांबत असतो. त्या पोराकडे द्यायला पैसे नव्हते, पाकिट गाडीमध्ये विसरलेलं होतं. त्याचं नेमकं आता करायचं काय. बरोबर त्या सगळ्या पोरांना सांगितलं पैसे दे नाही तर या बायकोला उचल. त्याचा नाविलाज झाला. ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज. हे 55 किलोचं घटुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाचे ठोके तर नुसते धडा 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 धडा. मी मनातली मनात म्हणलं काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव भगतसिंग राजगुरूतून काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती राव. तसला बोजा घेऊन उठलं राव. ते 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. शारीरिक बळ अत्यंत महत्वाचं आहे पोरांनो.